एक्स्ट्रा प्लेयर, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. एक्स्ट्रा प्लेयर या साहेब. आपण 12 मॅनच्या भूमिकेत, आपली भूमिका देखील 12 मॅनच्या भूमिकेत भरपूर महत्वाची आहे. ओहो, पहिला बॉल आणि पहिला बॉलला पाठवलंय थेट डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणि पहिला बॉलवरती पहिला पोलिसांचा तडाखा षटकार. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट आला, बट दुसरा बॉलवरती षटकार आला. यशच्या अगेन्स्ट बॅटर तयार सलीम. ओहो, इथे टाकलेला बॉल. आता चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक तेरी तो दुसरी मेरी, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी असं सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये यशला आपण पाहता. पुढचा बॉल सलीम तयार. ओहो, इथे टाकलेला बॉल टप्पा पडला, सडनली बाउन्स झाला बॉल. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी माया दादा पावशे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचा पारितोषिक, 1500 रुपयाचा पारितोषिक. येस इट इज. ओहो, इथे टाकलेला बॉल, याला देखील फेकून दिलं थेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक आसमानी टोला सलीम यांच्या बॅटमधून, दुसरा क्रॅकिंग सिक्सर. या वेळेला आताचा बॉल आलाय डॉट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा फलकावरती धावा 12. षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा फलकावरती धावा. हेडलाईन पोलीस स्टेशन संघ जाऊन पोहोचला 12 अंकावरती 12 ऑन बोर्ड. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटर जयेश यांना पण पाहता. क्लॉकच ऑन आहे. 6 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट केलंय. इथे पहिलाच बॉल 20 फेब मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय, बट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आपण पाहिला. चांगली फिल्डिंग. ऑस्ट्रेलिया लॉफ्टेड हिट केला. इथे फटका चांगला आहे, फिल्डर आहेत. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी केले, थ्रोपैकी झाली आणि 2 धावा कंप्लीट. प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळते. एक्झिबिशन मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मैत्रीपूर्ण लढत. यजमान बनाम पाहुणे हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेनं उडवलाय. जसं काही एखाद्या आरोपीला चोप देतात तसा या बॉलला चोप दिलाय आणि पाठवून दिला थेट सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक उत्तुंग भरारी घेणारा उत्तुंग षटकार.
बॅटिंग करतात सलीम. 3 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. जशी बॅटिंग सलीम करतात जशी काही एखाद्या नौका खेळाडूला देखील लाजवतील असा खेळ सलीम यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. ओ फ्लिक फ्लिक ऑफ द रिस्ट. रुको जरा सबर करो कॅमेरामॅन फोकस करो. षटकार. पहिली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथे 3 कंप्लीट. चौथीचा प्रयत्न 4 कंप्लीट. 5वीचा प्रयत्न होईल का बघा. जर विचार करायला गेला तर पेशाने महाराष्ट्र पोलीस आहे पण या काळ्या रात्री धावा चोरी करतायत. 4 धावा इथे कंप्लीट केल्यात. 4 धावेच्या मदतीने धावफलक 31 अंकावरती 31 ऑन बोर्ड. यावेळी देखील बॉल अवे मध्ये फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठमोरा. एकच कंप्लीट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा 32. दोन षटकांचा खेळ कंप्लीट. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 32 ऑन बोट. तर मांगरूळ संघ देखील थोडासा महागडा ठरला पहिल्या 2 षटकामध्ये बट कमबॅक करावा लागेल. ओव्हर नंबर 3. रोशन बॉलिंग मार्क वरती तयार. रोशनच्या अगेन्स्ट सलीम. पहिलाच बॉल ऑल साइडला यावेळेला टर्न केलाय बट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर राम होते त्या ठिकाणी. इथे घडले काय. या काळ्या रात्री धावा मैदानाच्या आतमध्ये चोरी करत असताना हे पोलीस वर्ग मित्र आपल्याला पाहायला मिळतात. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी तब्बल 3 धावा आता धावून कंप्लीट केल्यात. नवख्या खेळाडूला देखील लाजवतील असा खेळ सध्याच्या घडीला या 2 बॅट्समनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. ओहो लेग कॅटर बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर फिरकीसारखी गरकन गिरकी घेतली या बॉलला. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. इथे देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये सलगचा बॅक टू बॅक. बबलू पाटील यष्टांच्या मागे मॅचची सूत्र हलवतात. ओहो क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बा.
टीमची टोटल ओहो सलगचा दुसरा. जे काम मागचे दोन गोलंदाज करू शकले नाहीत ते काम आता रोशन पाटीलनं केलंय. विकेट सपात. डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक क्रमांक तिसरा कंप्लीट. 3 षटकांच्या अंतिम फलकावरती धावा. टीम पोलीस एअरलाईन स्टेशन या संघाची टोटल 35. मागे मास्टर माइंड बबलू पाटीलला आपण पाहता. या संघाचा सूत्रधार आहे. या मॅचची सूत्र चालवतात. ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका भरपूर महत्वाची आहे. समोर शेखावत आहे बट यष्टांच्या मागे पुष्पा आहे. पुष्पा बनाम शेखावत बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला मांगरूळ टीम स्पीडअप करा. या मॅच नंतर अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. हे देखील विसरून चालणार नाहीये. ऑन साइडला क्रॉस मध्ये टर्न केला. यावेळेला देखील लॉंग ऑनला फिल्डर आपण पाहताय. चांगली फिल्डिंग. एक मिनिट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज ओ यू टी बॅटर आउट. फायर आहे टीम मँगरूल 40+ मैदानाच्या आतमध्ये. यस मालकर साहेब आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. समोरच्या दिशेनं उडवलाय ऑन दी अप. बॉल मध्ये बॉल चालला निघून चालला. एक टप्पा घेत सीमा रेषेच्या बाहेर चौका. वैयक्तिक टोटल 35 वरती खेळतात. वैयक्तिक 39 वरती खेळतात आणि टीमची टोटल 40. सलीम सर आता खऱ्या अर्थानं एका हाताने तलवार देखील चालवतात. बंदूक देखील चालवतात. फुलटॉस आणि फुलटॉसचा फुल टोल वसूल केला. बॉलला पाठवलं थेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. 46 धावा स्कोर कार्ड वरती. 46 ऑन बोर्ड. टीमची टोटल 46. वैयक्तिक टोटल 45. अर्धशतक झालंय का? पाव लागेल उंची जास्त आणि फलंदाज बाद. विकेट लगत
लेंथ खराब, लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. संघ 47 अंकावरती 47. फलंदाजाने बाद. सत्र क्रमांक झाला पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंतिम पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पोलीस हेडलाईन स्टेशन हा संघ जाऊन पोहोचलाय 47 अंकावरती आणि 48 धावांचं लक्ष्य. पोलीस हेडलाईन टीम विनंती असेल फिल्डिंग सेट करा आणि राधे अंपायर यांच्यासाठी शंकरदादा पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक. आता पंचांवरती देखील पारितोषिक लावण्यात आलंय. सत्तेचाळीस धावा बनलात आणि 48 धाव्यांचं लक्ष्य. कशा प्रकारे 48 धावा बनल्या जातील आणि कशा प्रकारे 48 धावा रोखल्या जातील याचा धावतो वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन. मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. SP ग्रुप चषक 2026 आणि या ऐकत पुन्हा एकदा आवाज मलंगडचा, आवाज चिंचवलीचा, आवाज गणेशजी म्हात्रे सरांचा. SP ग्रुप चषकामध्ये सहर्ष स्वागत. आपण एन्जॉय करता एंटरटेनमेंट सामना, प्रेक्षणीय मॅच. 48 धावांचा टार्गेट. तर निश्चितच मांगरूळ संघाच्या गोलंदाजाने तर जास्तीत जास्त धावा खर्च केल्या. त्यांना ठाऊक आहे समोरचा संघ पोलीस दल आहे. मॅच स्टार्ट होतं. सेकंड इनिंगला सुरुवात. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगला प्रॅक्टिसचा अभाव पाहायला मिळतोय पोलीस दलाकडनं. तर गोलंदाजसाठी गोलंदाज कोण आहे? तर पदवीने तर सर्व सर आहेत, परंतु नाव आमच्यापर्यंत येणं फार गरजेचं आहे. अनिलच्या दुसऱ्याच बॉलवरती चेंडू हवेमध्ये वेल जजमेंट चुकलाय.
12ची सरासरी गाठायची आणि 12ची सरासरी गाठताना सुरुवातीचा पॉवर प्ले फार महत्त्वाचा आहे. मांगरूळ संघ बघा समर्थक खूप आहेत मांगरूळ संघाचे, काहीतरी करून दाखवायचं आहे मांगरूळ संघाला क्रिकेटच्या माध्यमातून. इथे मात्र दुसरा झेल ड्रॉप होतोय. वारंवार चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणणार नाही, कारण 3 धावा रोखल्यात. एकंदरीत जर चेंडू निसटला असता तर 4 धावा आल्या असत्या, तसं घडलं नाही आहे. 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस चेंडू मात्र पुढ्यात टाकलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, फक्त सिंगल. सेन्सिबल क्रिकेट सध्या सुरू आहे. बघा पोलीस दलाने काय सुरुवात केली होती, आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळाली. मोठे फटके, चौकार, षटकारांची आतिषबाजी केली. त्यानंतर 48 धावांचा टार्गेट सेट केला, पण ते त्याच्या नंतर मांगरूळ संघाने थोडंसं नाराज केला. यावेळचा फटका हा मोठा दणका, चेंडू सीमा पार येतो, हा पहिला ब्लास्ट, षटकार. लगेच चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. आताचा चेंडू क्लीन बॉल, चोख प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर. एक तेरी तो एक मेरी, फलंदाज बाद. पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली. अतिशय दक्ष दिशेने खेळ करावा लागेल, आक्रमक व्हावा लागेल. परंतु इथे आपण पाहता पोलीस दलाकडनं चांगली गोलंदाजी होतं. अनिलने पहिली षटक फेकलं, अनिल सरांनी पहिले षटक फेकलं आणि त्यामध्ये धावा खर्च केल्या 10, आणि महत्त्वाचा फलंदाज रेवनाथला बाद केला. पॉवर प्ले समाप्तीच्या नंतर विखुरले क्षेत्ररक्षण. पोलीस दलाकडनं चोर पडणार नाही तर चेंडू कसा जाईल, हा मात्र फार महत्वाचा आहे. गोलंदाज आमचे ऑफिशियल पंच श्यामशेठ पाहू शकता आपण एन्जॉय करताना पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. सिंगलने धापलकावरती धावसंख्या बदलतोय 11 वरती. गोलंदाज संदीप सर. आज पोलीस दल जर जिंकला तर उद्याच्या दिवसामध्ये फार चर्चिक विषय होईल पोलीस स्टेशनमध्ये. परंतु इथे मांगरूळ संघ कुठेही कमी नाही आहे. येतो हा आसमानी जबरदस्त टोला, षटकार. हा क्रिकेटचा मैदान आहे, त्यामुळे जपून पाऊल ठेवावा लागतोय. षटकार येतोय रोशनकडनं. अजून एक मोठा स्ट्रोक गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोचणार नाही, सीमा पार, चौकार. तर काजू शेठ यांच्याकडनं षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे दोन्ही संघांवरती समांतर प्रेम दाखवलं जातोय. एका बाजूला गावचा संघ खेळतोय तो दुसऱ्या बाजूला पोलीस दल आहे, त्यामुळे दक्षता बाळगणं फार गरजेचं आहे. राकेश पाटील आमच्या कॉम्बॉक्समध्ये बघा, प्रत्येक नेट की नजर त्यांची खेळावरती आहे. तसे मैदानाच्या चोपे सुद्धा. हा येतोय लॉंग लेग मधून, चेंडू फरार, चौकार, 4 धावा.
21 धाबा झाल्यात. 21 धाबांची अजून गरज आहे. 13 चेंडू आणि 21 धाबा. सामन्यामध्ये काय होऊ शकतं? एका डॉट चेंडू, एका विकेट घेणं फार गरजेचं आहे. चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सीमारेषेच्या पडी जवळ जातो तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबफलकावरती धावसंख्या 29, 14.5 ची सरासरी. 12 चेंडू 19 धावांची गरज. क्या बात आहे डीजे मास्टर. आठवण करून देतात समोर संघ मैदानाच्या आतमध्ये जो क्रिकेटच्या माध्यमातून खेळ साकारतोय तो पोलीस दल आहे. त्यामुळे 12 चेंडू 19 धावांवरती नेहमीच आपण पाहू शकता. मेडन षटकसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. काजू शेठ यांच्याकडनं हा पारितोषिक आहे. यावेळेस फटका शतरक्षक थोडासा आतमध्ये होता त्यामुळे चेंडू 1 बाउन्स इनटू द बॅन्ड. सीमारेषेच्या बाहेर चौकार. अठ्ठेचाळीस धावा. 48 धावांचा पाठलाग करायचा होता. इथे थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहू शकता. अगोदरच चेंडूला पकडण्याचा प्रयत्न. यावेळचा फटका सुरेख बेमिसाल टायमिंग. आता सामना लवकर संपवण्याच्या दृष्टीने बॅटिंग होतंय. षटकार. तर निश्चितच आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करतोय.